की जंतर मंतरवर झालेलं आंदोलन, आता चालू असलेलं झारखंड मधलं आंदोलन, मग ते जेपीएससी असो, इकडे नीट परीक्षा असो, अन्य सगळ्या नोकऱ्यांच्या संदर्भातले विषय असो, सगळ्या राज्य शासनांना मला एक विनंती करायची आहे की नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत जो काही प्रयत्न केंद्र शासन करत आहे त्या केंद्र शासनाच्या प्रयत्नामध्ये आपण सहभागी व्हा. आपल्याला ज्या सोयीच्या असतील त्या गोष्टी अजून त्याच्यामध्ये अधोरेखित करून वाढवा. त्याचं कारण एकच की या सगळ्या मुद्द्याला आपल्याला शिक्षकांच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. शिक्षकांचं प्रशिक्षण होण्यासाठी आधी आपलं धोरण हे नक्की होणं गरजेचं आहे. भविष्य काळामध्ये या सगळ्या विषयाचा आदर्श पद्धतीने विचार आणि एक वेगळी दिशा आपल्याला द्यायची असेल आणि 15 ऑगस्ट जर खऱ्या अर्थाने आनंदोत्सव म्हणून आपल्याला पुढच्या वर्षी करायचं असेल तर याचं एक मूल्यांकन हे चहूबाजूनी झालं पाहिजे. त्या पातळीवरती विद्यार्थी, शिक्षक, शिक्षण संस्था, विद्यापीठ आणि सर्वच शिक्षण क्षेत्र आणि नामवंत शिक्षण क्षेत्रातली माणसं, रिसर्च करणाऱ्या माणसांनी एकत्रित येऊन या विषयावर आपली मतं स्पष्टपणाने मांडली पाहिजेत. ती भविष्याची गरज आहे, ती आपल्या भावी पिढीची गरज आहे, ती तरुणाईची गरज आहे, त्या आक्रमकतेला योग्य दिशा देण्याची गरज आहे. नमस्कार, माझं पुणे सुंदर पुणे या व्यासपीठाच्या वतीनं आपण विविध विषय चर्चेला घेत असतो. हे चर्चेला घेत असताना तुमच्या माझ्या जीवनाशी त्याचं नेमकं नातं काय आहे, याचा मूलभूत विचार काय आहे, या संदर्भातला एक दृष्टिकोन माझ्या मनामध्ये नेहमीच असतो. मला वाटतं की या पद्धतीनेच आपण प्रत्येकाने आपल्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक आयुष्याकडे पाहावं अशी एक प्रामाणिक भावना या निमित्ताने आम्ही आपल्या समोर व्यक्त करतो. आपण देत असलेला प्रतिसाद हा अतिशय नैसर्गिक स्वरूपाचा आहे, याच्यामध्ये कुठली कृत्रिमता नाही हे माझ्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे परत एकदा या विषयाला अधिकाधिक लोकांनी लाईक करावं, शेअर करावं, सबस्क्राईब करावं अशी माझी आपल्याला विनंती आहे. त्याचं कारण एकच की आता असलेली आजूबाजूची परिस्थिती आणि येणारा काळ, गेल्या काही वर्षांमध्ये असलेली गतिमानता, या सगळ्या विषयातनं आपल्याला भविष्याचा विचार आणि तो एका वेगळ्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. आपल्यापुरता तर तो आहेच, पण त्याचबरोबर आपल्या भावी पिढीसाठी देखील आहे. सगळ्यात प्रथम 15 ऑगस्ट हा या शनिवारी आपण साजरा करणार आहोत. 80वा वर्धापन दिन आपण साजरा करतो. या पार्श्वभूमीवरती आपण आजचा व्हिडिओ करणार आहोत आणि या पार्श्वभूमीवर व्हिडिओ करण्यापूर्वी 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीय बांधवांना आणि भगिनींना खूप खूप शुभेच्छा. 80वा वर्धापन दिनापर्यंत आपण आलो आहोत. 1947ला मिळालेलं स्वातंत्र्य आणि त्यानंतरचा प्रत्येक वर्ष हे आपण आपल्या प्रगतीचा आढावा खरं तर या निमित्ताने घेतच असतो. आज मात्र या वाढदिवसाच्या निमित्ताने, या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मला एका वेगळ्या विषयाला आपल्या समोर आणायचं आहे. गेल्या 2.5-3 महिने जंतर मंतरवर चालू असलेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि त्या आंदोलनाचा झालेला शेवट हा आपण सगळ्यांनी प्रत्यक्ष पाहिलाय, अनुभवलाय. मी देखील माध्यमांच्या द्वारे येणाऱ्या बातम्या, त्यानंतर सगळ्या ठिकाणी होणारी चर्चा याचा एक कानोसा घेतल्यानंतर माझ्या मनात आलेले विचार मी आज या ठिकाणी जरूर व्यक्त करतोय, कारण ते तुमच्या देखील मनात आलेले असतील असं मला वाटतं. जंतर मंतरवर नीट पेपर फुटीच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांचं झालेलं आंदोलन हे खरं तर या विषयाचं व्यासपीठ, नीट पेपर फुटी आणि त्या संदर्भामध्ये असलेलं मंथन, विद्यार्थ्यांचा असलेला राग, त्यांचा असलेला क्षोभ हा व्यक्त करण्याची जागा आहे. त्या विषया संदर्भामध्ये नीट पेपर फुटीच्या संदर्भात कुणीच कधीच समर्थन करणार नाही. किंबहुना शिक्षण क्षेत्रामध्ये झालेलं हे बाजारीकरण आणि या बाजारीकरणाचा योग्य ते मूल्यांकन करून योग्य त्या व्यक्तींना आरोपी बनवून प्रत्यक्षामध्ये त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून आपण आत टाकण्याचं आणि कायद्याने ते गुन्हेगार आहेत असं सिद्ध करून त्यांना जेलमध्ये टाकण्याचं नक्की केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी घडत असताना काही मुद्द्यांचा विचार मात्र जरूर करण्याची वेळ आलेली आहे. आजच्या या 15 ऑगस्टच्या वर्धापन दिन पार्श्वभूमीवरती तो विचार मी आपल्या समोर मांडणार आहे. मला जे प्रमुख मुद्दे लक्षात आले, जी प्रमुख निरीक्षणं मी माझ्या मनासमोर नोंदवली गेली, त्याच्यातला प्रमुख मुद्दा असा आहे की विद्यार्थी आंदोलनं ही गेल्याही काही वर्षभर आपण पाहतो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पेपर फुटीचे विषय
सगळ्याच शिक्षण क्षेत्रात झालेली बजबजपुरी, या सगळ्याचा थोडासा आढावा मी या निमित्ताने घेतो. आपल्याला सगळ्यांना सांगतो की 1947 स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 70 ते 75 वर्षामध्ये 2014च्या आधी शैक्षणिक धोरण, शिक्षणाची असलेली कार्यपद्धती, त्यामध्ये शिरत असलेल्या अनिष्ट गोष्टी, या सगळ्याचा विचार शासकीय पातळीवरती, केंद्र पातळीवरती, राज्य पातळीवरती झाल्या किंवा नाही, याचा एक इतिहास आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे. तर त्याचं उत्तर माझ्याकडे असलेल्या माहितीनुसार 2014 पर्यंत शिक्षण क्षेत्रामध्ये झालेली सगळी बजबजपुरी आणि किंबहुना या सगळ्या विषयाला एका वेगळ्या पद्धतीने आपण प्रवाहपतित झालेलो आहोत, या प्रवाहाबरोबर आपण वाहत चाललेलो आहोत, अशा प्रकारची परिस्थिती, याहून वेगळा इतिहास आपल्याला पाहायला मिळेल असं मला वाटत नाही. मी हे एवढ्यासाठीच सांगतो की 2014 नंतर आलेलं नरेंद्रभाई मोदींचं सरकार आणि या सरकारनी, एनडीए सरकारनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या संदर्भामध्ये केलेला विचार हा 2016 पासून 2019 पर्यंत प्रत्येक राज्यांनी करावा. कारण भारतीय राज्यघटनेप्रमाणे शिक्षण हा प्राधान्याने राज्याचा विषय आहे आणि केंद्र त्या संदर्भामधल्या फक्त सूचना देऊ शकतं, अशी माझी माहिती आहे. या माहितीमध्ये जर काही दुरुस्ती असेल तर ती जरूर आम्हाला सुचवा. मी आपल्याला एवढ्यासाठीच सांगतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये 2016 साली शैक्षणिक क्षेत्राचा पुनर्विचार किंवा त्याचं मूल्यांकन, त्याच्यामध्ये असलेल्या कमतरता, या कमतरता दूर करण्यासाठी भविष्य काळामध्ये आपण काही पावलं टाकली पाहिजेत, असं एक नक्की धोरण हे मोदी सरकारने आखलं होतं. आपल्याला सगळ्यांना जरूर सांगू इच्छितो की साधारणपणाने माणूस जन्माला आल्यानंतर सुरुवात जर त्याची काय होत असेल तर ती कुटुंबानंतर तो प्रत्यक्षामध्ये शाळेत जात असतो. शाळेत गेल्यानंतर असं आपल्या लक्षात येतं की 1ली ते 4थी प्राथमिक शाळा, 5वी ते 11वी पूर्वी आणि आजच्या काळामध्ये 10वी पर्यंतची माध्यमिक शाळा आणि त्याच्यानंतर उच्च माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शिक्षण, अशा प्रकारच्या 3 टप्प्यामध्ये प्रत्येकच व्यक्तीचा प्रवास होत असतो आणि ती विद्यार्थी दशा असते. त्या विद्यार्थी दशामध्ये साधारणतः वयोगट हा 15 ते 25 हा आपण आता मुद्दाम विचारात घेणार आहोत. त्याचं कारण असं की सातत्याने सर्वच नेते मंडळींच्या तोंडामध्ये जेनजी हा एक विषय सातत्याने चर्चा केली जाते. काय आहे जेनजी? याचा वयोगट कुठला? तर 15 ते 25. आता 15 ते 25 वयोगट आणि त्यावेळेला किमान 10वी SSC किंवा 11वीचा विषय हा पूर्ण झालेला असतो. आणि त्यानंतर म्हणजे मी माझं उदाहरण आपल्याला एवढ्यासाठीच सांगतो की आम्ही नूतन मराठीचे विद्यार्थी, मी हे आपल्याला मुद्दाम वारंवार का सांगतो की त्या विद्यार्थ्यांचं एक कायमस्वरूपी एकत्रीकरण होत असतं. त्या एकत्रीकरणामध्ये हा विषय चर्चेला गेला. 1969 साली आम्ही सारे 11वी SSC पूर्ण केलं. 69 साली आमचं वय ॲव्हरेज सगळ्यांचं 16 वर्ष होतं. त्यानंतर बरोबर 4 वर्षांनी प्रत्येकाने पहिली डिग्री ही घेतली, म्हणजे 16 आणि 4 20. 20व्या वर्षी आम्ही एका वेगळ्या पद्धतीने आमच्या आयुष्याला एक वेगळ्या प्रकारचं सूत्र आम्ही शोधलं होतं, ते आम्हाला सापडलं असं म्हणायला हरकत नाही. हे सूत्र सापडल्यानंतर उच्च शिक्षण, त्याच्यानंतर प्रत्येकाचं स्पेशलायझेशन, या सगळ्या क्षेत्रातून 25व्या वर्षापर्यंत आमच्या जीवनाला एका वेगळ्या प्रकारचा निश्चित दिशा ही आम्ही कायम करू शकलो. मी आपल्याला एवढ्यासाठी सांगतो की 15 ते 25 हा वयोगट प्रत्येकच माणसाच्या आयुष्यामध्ये असतो. निसर्गतः तो अतिशय आक्रमक हा वयोगट आहे. ह्या वयोगटाला सारासार विचार करण्याची बुद्धी असेलच असं नाही, कारण निसर्गतः कुठल्याही प्रकारची बेफिकिरी ही या वर्गामध्ये असते. हा आजपर्यंतचा आपला अनुभव आहे. इतिहासामध्ये या सगळ्या विषयाचे दाखले आहेत, परंतु ही बेफिकिरी देखील एका वेगळ्या पद्धतीने आपण जर त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं तर ती योग्य दिशेने जाऊ शकते. व्यक्तिगत आयुष्यामध्ये भविष्य हे चांगलं घडू शकतं. अशा प्रकारचा अनुभव हा मी नक्कीच आपल्याला शेअर करू इच्छितो. कारण 15 ते 25 या वयोगटामध्ये माणूस हा शिक्षण ज्याप्रमाणे घेतो त्याचप्रमाणे त्याच्या जीवनाला एक आकार येत असतो. आमच्या कालखंडामध्ये अशा प्रकारच्या विद्यार्थी चळवळी होत नव्हत्या का? तर त्याची मुद्दाम मी आपल्याला आठवण देतो. या विद्यार्थी चळवळींचं महत्व संपूर्ण देशाच्या इतिहासामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. 1975 साली आणीबाणी आली, त्यावेळेला आमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं होतं आणि त्या आणीबाणीच्या काळामध्ये इंदिरा गांधी सरकारने आणि इंदिरा गांधींनी ज्या प्रकारची बंधनं संपूर्ण समाज जीवनावर, व्यक्तिगत जीवनावर लादली गेली होती,
त्या सगळ्याला विरोध करण्याची एक स्वाभाविक प्रवृत्ती होती. आमचा वयोगट कुठला होता, तर तो एका वेगळ्या अर्थाने आक्रमकतेचा आणि या सगळ्या गोष्टी झुगारून देण्याचा होता. 70,000हून अधिक लोक या सगळ्या याच्यामध्ये सत्याग्रह करून जेलमध्ये गेल्याचा इतिहास आज कागदोपत्री देखील नोंदलेला आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. मला हे गोष्ट मुद्दाम सांगायची की 75 साली आलेली आणीबाणी, 77ला आलेलं जनता सरकार आणि त्याच्या आधीची सारी आंदोलनं, याचा एक आढावा जर घेतला तर आपल्या असं लक्षात येईल की विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये नेतृत्व करण्यासाठी जयप्रकाश नारायणांना बोलवलं गेलं आणि जयप्रकाश नारायणांसारखं ऋषितुल्य, ज्यांना एका वेगळ्या पद्धतीने एक राजकीय ऋषी म्हणून पाहिलं जात होतं, अशा माणसांनी त्याचं नेतृत्व केलं. हे नेतृत्व करत असताना मला आजही स्मरण आहे की अरुण जेटली हे विद्यापीठ विद्यार्थी संघाचे अध्यक्ष होते आणि ते ह्या सगळ्या विषयाचं नेतृत्व करत होते. नानाजी देशमुख यांनी स्वतः जयप्रकाश नारायणांवर झालेला लाठी हल्ला स्वतःच्या अंगावर घेतला आणि त्यामध्ये त्यांचा हात फ्रॅक्चर झाला. हा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मी आपल्याला एवढ्यासाठीच सांगतो, परंतु याचं एक वैशिष्ट्य मात्र मी आपल्याला जरूर अधोरेखित करून सांगतो की या सगळ्या आंदोलनामध्ये इंदिरा गांधी आणि इंदिरा गांधींच्या विषयी कुठल्याही प्रकारची घाणेरडी भाषा ही संपूर्ण आंदोलनामध्ये उच्चारली गेली नाही. त्यांच्या कुटुंबाविषयी, त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याविषयी, त्यांच्या आई वडिलांविषयी कुठल्याही प्रकारची असभ्य भाषा, गलिच्छ भाषा कुठल्याही विद्यार्थी कार्यकर्त्यांनी, त्या आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी केली नाही. हा इतिहास आपल्याला जरूर डोळ्यासमोर आणावा लागेल. आजच्या परिस्थितीमध्ये तर त्याची फार गरज आहे. दुसरं मला एक महत्वाचं आंदोलन या निमित्ताने आपल्याला सांगायचंय की मराठवाडा विद्यापीठाचं आंदोलन हे देखील विद्यार्थी चळवळ आहे, सर्वसामान्यांची चळवळ आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली एवढीच फक्त आपली त्यांची ओळख असून चालणार नाही, तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये एका वेगळ्या पद्धतीचं आचरण असलं पाहिजे, त्याचा प्रचार झाला पाहिजे, प्रसार झाला पाहिजे. यासाठी मराठवाड्यासारखा शैक्षणिकदृष्ट्या मागास असलेला हा विषय आणि या विषयासाठी त्यांनी केलेलं काम हे अधोरेखित झालं पाहिजे. म्हणून मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर झालं पाहिजे, त्याचा नाम विस्तार झाला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका ही मांडली गेली. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आणि आपल्याला सगळ्यांना मला सांगायला जरूर आवडेल की या सगळ्या विषयाचा विजय झाला आणि आंबेडकरांच्या नावाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा प्रकारचा नामविस्तार होऊन 94 साली माननीय शरदराव पवार यांच्या मुख्यमंत्री असतानाच्या कालखंडामध्ये हा नामविस्तार पूर्ण झाला. या कालखंडामध्ये देखील विषयाचा आग्रह होता, मुद्द्याचा आग्रह होता, परंतु गलिच्छपणा होता का, याचा जरूर आपण आढावा घेतला पाहिजे. समाज जीवनामध्ये आपला मुद्दा मांडला पाहिजे, ही लोकशाहीने दिलेली आपल्याला देणगी आहे. परंतु हा मुद्दा मांडत असताना समोरच्या माणसाला देखील ती देणगी मिळालेली आहे याचं भान आपल्याला राहिलं पाहिजे. जंतर मंतरचं आंदोलन या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की नीट पेपर फुटीचा कधीच कोणी पाठपुरावा करणार नाही, त्याचं समर्थन करणार नाही. परंतु नीट पेपर फुटीच्या माध्यमातून विषय बाजूला राहून अतिशय गलिच्छ प्रकारचं राजकारण विद्यार्थी नेते म्हणवणाऱ्या लोकांनी केलं. दुसरी महत्वाची गोष्ट, सर्व राजकीय पक्षांनी या सगळ्या विषयामध्ये आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या विषयाचा काही संदर्भ नाही त्या पंतप्रधानांच्या आईविषयी देखील अत्यंत घाणेरड्या भाषेमध्ये अतिशय खालच्या पातळीला जाऊन शिवीगाळ करण्यात आली. ही बाब चिंतनीय बाब आहे असं मला वाटतं. हा विषय कुठल्याही व्यक्तीशी निगडीत नाही, तर हा आपल्या समाज संस्कृतीशी निगडीत असलेला विषय, त्यामुळे याला एक महत्व आहे. येणारा जो स्वातंत्र्य दिन आहे, या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपण खरोखरी यासाठीच अट्टहास केला होता का, अशा प्रकारचा प्रश्न आमच्या पिढीला नक्की पडतो. आम्ही 15 ते 25 या कालखंडामध्ये अतिशय आक्रमक होतो, परंतु कुठल्या प्रकारचं प्ले कार्ड असलं पाहिजे, त्या काळात सोशल मीडिया नव्हता. प्ले कार्ड काय असलं पाहिजे, घोषणा कुठल्या दिल्या पाहिजेत, या संदर्भातलं आमचं नेतृत्व आम्हाला मार्गदर्शन करत होतं. त्याच्यामध्ये कधीही विरोधकांच्या विषयीची घाणेरडी भाषा वापरण्याचं मनाला सुद्धा शिवलं नाही. खरं तर 15 ते 25 या आक्रमकतेमध्ये ही गोष्ट येते ना मनात, परंतु मनात आल्यानंतर देखील त्याला जो आवर घालू शकतो त्याला संस्कार म्हणतात. हा राजकीय संस्कार महत्वाचा आहे असं मला या जंतर मंतरच्या आंदोलनानंतर आपल्याला सगळ्यांना सांगायचं. अजून एक निरीक्षण मला या निमित्ताने नोंदवायचं की जंतर मंतरच्या आंदोलनानंतर आज झारखंडमध्ये गेले 20 दिवस आंदोलन सुरू आहे. त्याही ठिकाणी पेपर फुटीचा विषय, जेपीएससीच्या संदर्भामध्ये पेपर फुटी कशी झाली, प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी तर अतिशय गलिच्छ प्रकारचं
शैक्षणिक क्षेत्राचं हेडीस दर्शन हे झारखंड सरकारने प्रत्यक्षामध्ये डोळेझाक करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे, हे निंदनीय आहे. हे मी आपल्याला एवढ्यासाठीच सांगतो की JPSCच्या संदर्भामध्ये, त्या ठिकाणच्या नोकऱ्यांच्या संदर्भामध्ये एका वेगळ्या प्रकारची बाजारपेठ मांडून अशा प्रकारचं आंदोलन त्याच्या विरोधामध्ये होत असताना देखील CBIच्या चौकशीला आपण मान्यता का देत नाही? त्याचं कारण एकच की CID हा स्थानिक सरकारच्या अखत्यारीतला विषय आहे आणि त्याच्यावर विद्यार्थ्यांचा विश्वास नाही. विद्यार्थी कुठेही दगडफेक करत नाहीत, कुठेही शिवीगाळ करत नाहीत. जे जंतर मंतरचे नेते होते त्या नेत्यांना मला एकच प्रश्न विचारायचा की या विद्यार्थ्यांचं म्हणणं चुकतंय का? चुकत असलं तर ते जाहीररित्या पत्रकार परिषदेत घेऊन एवढ्याच मुद्द्यापुरतं आपण आपलं स्पष्टीकरण, आपल्या भूमिका का मांडत नाही? मला उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारायचा आहे, मला अखिलेश यादवांना प्रश्न विचारायचा आहे, मला राहुल गांधींनाही प्रश्न विचारायचा आहे की झारखंडच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या ह्या योग्य आहेत का अयोग्य आहेत? त्यांची असलेली CBIची मागणी, CBI तपासाची मागणी अयोग्य आहे का? आणि ती अयोग्य असेल तर का अयोग्य आहे हे त्यांनी सांगितलं पाहिजे. दुसरा मुद्दा की या दोन आंदोलनांच्या निमित्ताने कुठली संस्कृती कुणाला हवी आहे हे देखील अधोरेखित झाले. जंतर मंतरचा विषय महत्वाचा, पण तो विषयाला फाटा देऊन राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न झारखंडमध्ये अशा प्रकारचं आंदोलन विद्यार्थी करत असताना कोणत्याही राजकीय पक्षाला स्टेजवर येऊ देणार नाही, कुठल्याही राजकीय पक्षाचा हस्तक्षेप स्वीकारणार नाही. हे व्यवहारामध्ये उतरवणारं झारखंडच्या विद्यार्थी नेतृत्वाला खरोखरीच मी अभिनंदन करतो, त्यांना सलाम करतो. या सगळ्या बॅकग्राऊंडवर महत्वाच्या गोष्टी आपल्याला चर्चेला घेतल्या पाहिजेत. शैक्षणिक क्षेत्रामध्ये झालेली बजबजपुरी आणि सगळाच एकंदरीत कालखंड हा आपण आपल्या डोळ्याखालनं घातला पाहिजे असं मला वाटतं. याचं कारण एकच की पुणे हे विद्येचं माहेरघर एकेकाळी होतं, आज एका वेगळ्या अर्थाने एज्युकेशनल हब आहे. सामान्यातल्या सामान्य गोष्टी आपण जर पाहिल्या तर आपल्या असं लक्षात येईल की भविष्य काळामध्ये या सगळ्या विषयाकडे अधिक चोखंदळपणे गुणात्मक पद्धतीने जर आपण पाहिलं नाही तर परत एकदा एखादी झुरळ जनता पार्टी या निमित्ताने तयार होईल आणि ती झुरळ जनता पार्टी ही विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी नसेल तर ती कुठल्याही प्रकारे राजकीय लोकांसाठी असलेलं एक व्यासपीठ असेल, हे मी आपल्याला नम्रपणाने सांगतो. MPSC UPSC व्हावं असं विद्यार्थ्यांना वाटतं, अतिशय चांगला विषय, परंतु पुणे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये किमान 7 ते 8 लाख विद्यार्थी सगळ्या ग्रामीण भागातून आणि शहरी भागातून एकत्रित आलेला असतो. एकच ध्येय असतं, UPSC आणि MPSC व्हायचं आहे. UPSC आणि MPSC होण्यासाठी आलेला विद्यार्थी याची मानसिकता कधी तपासून बघितली का? हा खरोखरीच त्यासाठी अभ्यास करत असतो का? या सगळ्या विषयाचा एकंदरीत विषय आणि त्या विषयाचा तपशील हा भविष्य काळामध्ये आपण तपासला पाहिजे. कारण 7 लाख ही लोकसंख्या कमी नाही आणि या लोकसंख्येला वेगळ्या पद्धतीने गुणात्मकतेकडे नेणं, त्याचं वास्तव स्वीकारायला लावणं, या सगळ्या गोष्टीची भविष्याच्या काळात गरज आहे. पुण्याच्या कालखंडामध्ये मी मुद्दाम परत एकदा माझ्या जुन्या काळात जातो. 69 ते 75 या कालखंडामध्ये आमच्याही काळामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये गुणात्मकतेचं एका वेगळ्या अर्थाने समर्थन केलं जातं. त्यावेळेला असलेले 11वी SSC आणि पहिल्या 50 नामवंत विद्यार्थ्यांचं गुणगौरव हा येत होता. विविध विषयांमध्ये पहिले येणारे विद्यार्थी आणि त्यांचं सारं वर्णन हे वर्तमानपत्राच्या माध्यमातून येत होतं. आज नेमकं काय घडतं? आज मी आपल्याला एवढ्यासाठी सांगतो, सर्व बाजूने क्लासेस आणि या क्लासेसचं असलेलं मूल्यांकन हे करण्याची कोणतीही व्यवस्था राज्य शासनाकडे, केंद्र शासनाकडे आहे असं मला तरी कधी आढळलेलं नाही. मी आपल्याला एवढ्यासाठी सांगतो की त्या काळामध्ये असलेलं मूल्यांकन, त्या काळामध्ये असलेला सगळा एकंदरीत राजकीय हस्तक्षेपाशिवाय शैक्षणिक क्षेत्र ज्या पद्धतीने काम करत होतं त्या पद्धतीने काम हे भविष्य काळामध्ये आपण अपेक्षित धरलं तर आणि तरच याचं उत्तर शोधणार. दुसरा एक महत्वाचा विषय, या विद्यार्थी क्षेत्रांनी महत्वाची गोष्ट जर पाहिली पाहिजे की विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी, गुणवत्तापूर्ण वाढीसाठी शिक्षक हा फार महत्वाचा विषय. या शिक्षकाच्या संदर्भामध्ये देखील एक तुलना स्वाभाविक मनामध्ये येते की त्या काळामध्ये आमचे असलेले गुरुवर्य किंवा आमचे असलेले सर्व शिक्षक, सर्व शाळांमधले शिक्षक हे एका वेगळ्या पद्धतीने त्या विषयासाठी वाहून घेतलेले शिक्षक होते. आज देखील वाहून घेतलेले शिक्षक आहेत, परंतु त्यांना न्याय मिळत नाही आणि क्लासेसचा त्यामुळे झालेलं एक बाजारीकरण, हे बाजारीकरण आपल्याला थांबवावं लागेल. अन्यथा मी परत आपल्याला सांगतो की विद्यार्थ्यांच्या गुणात्मकतेशी वाढ न होता
वशिलेबाजी वाढेल. वशिलेबाजी वाढायची म्हटली की भ्रष्टाचार येणार. भ्रष्टाचार आला की पैशाचा बेबंद धुमाकूळ हा या क्षेत्रामध्ये होणार. आणि स्वाभाविकच एका गोष्टीची फक्त आठवण देतो, त्याचं गुणात्मक मूल्यांकन आपण करा. पुणे विद्यापीठ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, गेल्या 40 वर्षामध्ये पुणे शहर आणि पुणे जिल्ह्याच्या माध्यमातून अजून 12 खाजगी विद्यापीठांची निर्मिती झाली. अतिशय चांगली गोष्ट आहे. परंतु प्रत्यक्षामध्ये ही निर्मिती झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांवरती, त्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरती, त्या ठिकाणी असलेल्या शैक्षणिक धोरणाविषयी नेमका कुठल्या स्वरूपाचा सुसंवाद हा सामाजिक स्तरावरती शैक्षणिक क्षेत्रामध्ये होत असतो, याविषयीची माहिती ही भविष्य काळामध्ये येणं गरजेचं आहे. कारण माणसाच्या आयुष्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये संपूर्ण आपलं आयुष्य हे एखादी व्यक्ती पूर्णपणाने व्यतीत करत असते. आणि ते जे आयुष्य आहे ते आयुष्य आपल्या जीवनाला एक कलाटणी देतं, एक दिशा देत असतं. मी आपल्याला एवढ्यासाठी सांगेन की जंतर मंतरवर झालेलं आंदोलन, आत्ता चालू असलेलं झारखंड मधलं आंदोलन, मग ते JPSC असो, इकडे नीट परीक्षा असो, अन्य सगळ्या नोकऱ्यांच्या संदर्भातले विषय असो, सगळ्या राज्य शासनांना मला एक विनंती करायची आहे की नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत जो काही प्रयत्न केंद्र शासन करत आहे त्या केंद्र शासनाच्या प्रयत्नामध्ये आपण सहभागी व्हा. आपल्याला ज्या सोयीच्या असतील त्या गोष्टी अजून त्याच्यामध्ये अधोरेखित करून वाढवा. त्याचं कारण एकच की या सगळ्या मुद्द्याला आपल्याला शिक्षकांच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. शिक्षकांचं प्रशिक्षण होण्यासाठी आधी आपलं धोरण हे नक्की होणं गरजेचं आहे. भविष्य काळामध्ये या सगळ्या विषयाचा आदर्श पद्धतीने विचार आणि एक वेगळी दिशा आपल्याला द्यायची असेल आणि 15 ऑगस्ट जर खऱ्या अर्थाने आनंदोत्सव म्हणून आपल्याला पुढच्या वर्षी करायचं असेल तर याचं एक मूल्यांकन हे चहूबाजूनी झालं पाहिजे. त्या त्या पातळीवरती विद्यार्थी, शिक्षक, शिक्षण संस्था, विद्यापीठ आणि सर्वच शिक्षण क्षेत्र आणि नामवंत शिक्षण क्षेत्रातली माणसं, रिसर्च करणाऱ्या माणसांनी एकत्रित येऊन या विषयावर आपली मतं स्पष्टपणाने मांडली पाहिजेत. ती भविष्याची गरज आहे, ती आपल्या भावी पिढीची गरज आहे, ती तरुणाईची गरज आहे. त्या आक्रमकतेला योग्य दिशा देण्याची गरज आहे. एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय